लाडकी बहीण योजनेच्या पाठोपाठ महायुती सरकारने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जाहीर केली। या योजनेच्या अंतर्गत 60 वर्षावरील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला राज्य सरकार मोफत तीर्थयात्रा घडवणार आहे। ही योजना सरकारला फायद्याची ठरेल असं सांगितलं जात आहे। पाहूयात। ज्येष्ठ नागरिकांना सरकार घडवणार तीर्थाटन। सरकारी खर्चात ज्येष्ठ जाणार तीर्थयात्रेवर। राज्य सरकारची आणखी एक गेम चेंजर योजना। ज्येष्ठ नागरिकांना तीर्थाला जायचं असेल तर आता पैसा पाण्याची चिंता करायला नको, कारण आता ज्येष्ठांना सरकार मोफत तीर्थयात्रा घडवणार आहे। सरकारने आणखीन एक गेम चेंजर योजनेची घोषणा केली आहे। राज्यातील सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना पंढरपूर, कोल्हापूर 3.5 शक्तिपीठांची मोफत तीर्थयात्रा घडवण्याची सरकारची योजना आहे। या योजनेसंदर्भात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी मांडली होती। रेल्वेचं आरक्षण असू द्या किंवा चारधाम यात्रेच्या माध्यमातून त्यांना दर्शनाची सुविधा असू द्या। अध्यक्ष महोदय, एखाद दुसरा जर ज्येष्ठ नागरिक गेला तर त्याला रांगेमध्ये जवळजवळ 2-3 तास उभं राहावं लागतं, किंवा जास्तही वेळ असावी लागते। परंतु राज्य शासनाच्या वतीनं जर ती यात्रा सुरू केली अध्यक्ष महोदय, तर त्या सगळ्या तीर्थक्षेत्र करणाऱ्या आमच्या आजी आजोबांना, आई वडिलांना एक चांगल्या प्रकारचं योजना ह्या राज्य शासनाच्या माध्यमातून आखता येईल। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची घोषणा एकनाथ शिंदे यांनी सभागृहातच केली। या योजनेची रूपरेषा निश्चित नसली तरी 60 वर्षावरील ज्या ज्येष्ठ नागरिकाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। ऐपत आहे ते तर आपलं देवदर्शन करतातच, त्यांची मुलं परिवार यांच्या सोबत करतात, पण काही लोक आहेत त्यांची इच्छा असून देखील त्यांना करता येत नाही। म्हणून अशा ज्येष्ठांना आता ही जी आहे, कारण ही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, आणि म्हणून या ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आम्ही लागू करू। सरकारनं जाहीर केलेल्या या योजनेवर विरोधकांनी मात्र टीका केली आहे। सरकारनं केलेल्या घोषणांची अंमलबजावणी होणार नाही असं मत नाना पटोले यांनी व्यक्त केलं आहे। सगळं ज्या घोषणा त्याचं पालन फक्त शून्य आहे, आणि म्हणून महाराष्ट्रातली जनता यांचं सगळ्या मानसिकतेला ओळखून आहे, आणि पण हे सरकार आता खोटं बोलून आपलं कसं नेरेटिव्ह निर्माण करता येते त्याच्यावर यांचा प्रयत्न सुरू आहे। ही योजना जाहीर करून मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्री अजित पवारांच्या खात्यात हस्तक्षेप केल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे। आज तीर्थक्षेत्राची जोरदार घोषणा ही या राज्याच्या वित्तमंत्र्यांच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप करणारी आहे असं मी मानतो। कारण मुख्यमंत्र्यांना जरी तो अधिकार असला तरी ते वित्तमंत्र्यांच्या बजेटमध्ये वित्तमंत्र्यांनी बजेट मांडताना का घोषणा केली नाही तीर्थक्षेत्रांचा यात्रा दर्शनाचा, हाही प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो आहे। 60 वर्षावरील मतदारांची संख्या मोठी आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या योजनेमुळे सरकारवर मतांचा पाऊस पडू शकतो। लाडकी बहीण योजनेप्रमाणेच तीर्थाटन योजना सरकारसाठी गेम चेंजर ठरू शकते। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।